हाय मैत्रिणींनो, कशा आहात? तर मस्त मजेत. आज आपण खूप छान शॉर्ट मंगळसूत्र पाहणार आहोत. तर त्यासाठी लागणारं साहित्य: सोन्याची मणी, काळे मणी, सोनेरी मणी, सुई, दोरा, कापण्यासाठी कातर, फिरकी, हे सर्व आपलं साहित्य आहे. तर त्यानंतर आता आपण आपली पोत ओवायला सुरुवात करूया. तर आपण त्याच्यासाठी शॉर्ट मंगळसूत्र गाठवण्यासाठी आपण आपला दोरा कट करून घेतलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता, अशा पद्धतीने मी दोरा कट करून घेतलेला आहे. 2 पदरी दोरा कट करून झाल्यानंतर आपण त्याला 2 ते 3 गाठी मारून घेतलेल्या आहे. गाठी मारून झाल्यानंतर आपण जी आपली सुई आहे काळ्या दोऱ्यामध्ये घातलेली, ती सुई आपण त्या पांढऱ्या कलरच्या दोऱ्यामध्ये बांधून घेतलेली आहे. बांधून झाल्यानंतर आपले जे काळ्या कलरचे जाडवाले मणी आहेत, तर ते मणी आपण एक एक करून सर्व मणी सुईमध्ये घालून घेणार आहोत. तर हे पहा, अशा पद्धतीनं काळे मणी आपण सुईमध्ये घालून घेत आहोत. तर आपण आज जे मंगळसूत्र बनवणार आहोत तर खूप छान आहे. म्हणजे सोन्याचं जरी मंगळसूत्र असेल ना, तर त्यालासुद्धा हा आपला शॉर्ट मंगळसूत्र त्याला मागं टाकणार आहे. कारण की मी जे मंगळसूत्र बनवलं आहे ना, तर ते सोन्याच्या मंगळसूत्रापेक्षा पण जसं आपलं सोन्याची साखळी वगैरे असते ना, तर त्याच पद्धतीनं मी मणी घेतलेले आहेत, सोनेरी कलरचे, एकदम सोन्यासारखे. तर त्यामुळे हा मंगळसूत्र खूप खास असणार आहे. तर हे जे मणी आहेत ना, तर हे आपण ओवल्यानंतर आहे ना, सेम आपली सोन्याची साखळी ज्या पद्धतीनं असते ना, तर त्याच पद्धतीनं दिसतात. त्यासाठी मी तुमच्यासाठी काहीतरी वेगळं घेऊन यावं म्हणून हे मणी घेऊन आली आहे. तर तुम्ही सर्व मंगळसूत्र गाठवल्यानंतर जर आपला व्हिडिओ जर पाहिला ना, सर्व पोत गाठल्यावर सर्व कशी दिसते, तर तुम्हाला त्या पोथीमधून नक्की कळून जाईल की आपली पोत आजची खूप खास आणि स्पेशल आहे. तर आता आपण अगोदर काळे मणी घालून घेतले, नंतर सोनेरी मणी घालून घेतले. सोनेरी मणी घालून झाल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये सोन्याचे मणी घालून घेणार आहोत. तर एक सोन्याचा मणी, त्यानंतर मध्ये एक सोनेरी मणी, अशा पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये मणी घालून घेतलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता. तर त्यानंतर परत आपण जे सोनेरी कलरचे जे मणी आहेत ना, तर परत तेच मणी घालून घेणार आहोत. जेवढे मागच्या साईडने मणी घातलेले आहेत आपण, तेवढेच इथे पण घालायचे आहे सेम. कारण कमी जास्त नाही करायचं. कमी जास्त जर केलं तर आपली पोत जी गाठली जाते तर ती लहान मोठी होते, त्यामुळं सेम आली पाहिजे. तर हे पहा, अशा पद्धतीनं मी सोनेरी मणी त्याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत. तर सोनेरी मणी घालून झाल्यानंतर परत मी काय केलं, 3 ते 4 काळे मोठ्या साईजचे मणी घालून घेतले. तर काळे मणी घालून झाल्यानंतर आता आपण परत आहे ना, जे सोनेरी मणी आहेत ना, तर ते मणी बरेचसे घालून घेणार आहोत. तर तुम्ही म्हणजे पूर्ण व्हिडिओ पहा, आपण कशा पद्धतीनं पोत गाठवली. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ जर पाहिला तर तुम्हाला नक्कीच कळेल आपली पोत कशी गाठली गेली आहे. तर हे आपण परत सोनेरी मणी घालून घेतलेले आहेत. आता सोनेरी मणी घालून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये काळे मणी 3 घातलेले आहेत. तर 3 काळे मणी झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता परत भरपूर असे भरगच्च सोनेरी मणी घालून घेतलेले आहेत. सोनेरी मणी घातल्यानंतर मग आता आपण पुढल्या टेपमध्ये परत आहे ना, 2 सोन्याचे मणी घालणार आहोत. ह्यावेळेस पहिल्या 2 सोन्याचे मणी घातले होते ना, तेव्हा त्याच्यामध्ये सोनेरीच मणी घातला होता. पण ह्यावेळेस काय केलं आपण, सोनेरी मणी घातल्यानंतर त्याच्यामध्ये सोन्याच्या मण्यामध्ये काळा मणी घातलेला आहे. तर तो इतका उठून दिसतोय ना, तर तुम्ही पहा. आणि परत सेम त्याच पद्धतीनं सोनेरी मणी घालून घेतले. सोनेरी मणी घालून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये 3 सोन्याचे मणी घातलेले आहेत. तर तुम्ही मोजू शकता, 3 सोन्याच्या मणीमध्ये 2 मोठ्या साईजचे काळे मणी घातलेले आहेत. तर अशीच आपली पोत परत ते झाल्यानंतर सोन्याचे मणी घालून घेतले आणि नंतर आलं आपले मंगळसूत्रे. तर हा मंगळसूत्रे पण आहे ना, मिनी गंठसारखे मस्त छान छोट्या साईजचे घेतलेले आहे. म्हणजे आपण जर हे मंगळसूत्र जर घातलं ना, तर कोणीच म्हणणार नाही लांबून तर आहे ना, आपण गाठलेलं मंगळसूत्र आहे. कोणी पण म्हणन जसं की आपण सोन्याचंच मंगळसूत्र घातलं आहे, मिनी गंठन.
त्यामुळे आपण आज याच्यामध्ये डोरले मंगळसूत्रे पण छानसे शॉर्ट मस्त छान छान छोटेले घेतलेले आहेत. तर मंगळसूत्रे घातल्यानंतर परत सोनेरी मणी घातले. सोनेरी मणी घातल्यानंतर परत सोन्याचे 3 मणी घातले. एक काळा मणी, एक सोन्याचं मणी असे 3 मणी घालून घेतलेले आहेत. ते झाल्यानंतर परत आपण सोनेरी मणी घातले. आता सोनेरी मणी झाल्यानंतर परत आपण सेम सोन्याचे मणीच घालणार आहोत. एक सोन्याचा मणी, नंतर काळा मणी, नंतर सोन्याचा मणी. तर आपली आजची पोत खूप खास आहे बनवलेली. तुम्हाला जर आवडली ना आपलं आजचं मंगळसूत्र गाठवलेलं, तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जर आवडलाच ना तर सबस्क्राईबर करायला अजिबात विसरू नका. कारण की मी तुमच्यासाठी रोज दिवसाआड 2 दिवसाला जसं माझ्याने अवेलेबल होईल त्या पद्धतीनं तुमच्यासाठी छान छान मंगळसूत्रे मी आजकाल घेऊन येत आहे. तर असे मंगळसूत्रे आपले तुमच्याकडे कोणाकडेच पाहायला भेटणार नाही, तसे मंगळसूत्रे मी घेऊन येत आहे. तर याच्यानंतरचा जो मी पुढला व्हिडिओ पाहणार आहे ना, बनवणार आहे ना, तर तो खूप सुंदर असणार आहे. एकदम सेम जसं की सोन्याचं मिनी गंठण कसं असतं शॉर्ट, सेम त्याच पद्धतीने गाठणार आहे. आणि त्याच्यामध्ये एकसुद्धा सोन्याचं मणी न घालता फक्त सोनेरी मानेमध्ये आणि काळ्या मानेमध्ये फक्त मंगळसूत्र घ्यायचे, ते पण तुम्ही सोन्याचे घ्या किंवा बँटेकचे घ्या. तर अशी पोत आपण पुढली गाठवणार आहे. तर बोलता बोलता आपली पूर्ण पोत गाठून झालेली आहे. त्यानंतर शेवटला आपण काळे मणी घातले. काळे मणी झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता शेवट लास्ट काय घालता असतो, फिरकी. तर ह्या बघा अशा पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये फिरकी पण घालून घेतलेली आहे. तर आपली फिरकी पण घालून झालेली आहे. तर आता फिरकी घालून झाल्यानंतर शेवट काय करायचं, तर जो आपला सुईला बांधलेला दोरा असतो तर तो दोरा कट करून घ्यायचा. तर हे आता मी दोरा कट करून घेतलेला आहे. आता दोरा कट करून झाल्यानंतर आपण काय करणार, तर लास्टला गाठणी मारायच्या. कारण की आपण जी पोत ओवलेली असते फिरकी वगैरे सर्व होऊन झाल्यानंतर तर तो दोऱ्याला आपण गाठणी मारून घेतो. तर गाठणी कशामुळे मारून घेतो, जर आपण पोत गाठल्यानंतर ती फिरकी वगैरे पॅक बसावं. आणि तुमच्या जेवढं जास्तीत जास्त गाठणी मारून होते ना तेवढ्या मारायच्या. कारण की गाठणी जर जास्त असेल ना तर फिरकीतून निघायचे चान्स कमी असतात. तर मैत्रिणींनो, आपली खूप सुंदर अशी पोत गाठून झालेली आहे. तर आपण छानशी पूर्ण मणी एका साईडला ओढून घेऊया आणि दुसऱ्या साईडला जी आपण जी जास्त जागा राहिली होती ना काळ्या मणी, त्याच्यामध्ये दोरा जास्त राहिलेला आहे ना, तर ते अलीकडे मणी ओढून नंतर शेवटला पण आपण छानशा कातरना दोरा कट करून घेऊ जास्त एक्स्ट्रा झालेला आणि नंतर त्याच्या शेजारी गाठणी मारून घेऊ. तर हे पहा अशा पद्धतीनं आपण इकडल्या साईडनी पण दोरा कट करून झाल्यानंतर गाठणी मारून घेत आहोत. तर आपलं मंगळसूत्र आहे ना एकदम बनवून तयार झालेलं आहे बघा. आणि घातल्यानंतर खूप सुंदर दिसतं बरं मैत्रिणींनो. कारण की मी जर जी गोष्ट बनवते ना ती गोष्ट मी स्वतः घालून पाहते तेव्हाच बनवते. कारण की आपल्याला जर छान वाटली ना तर समोरच्याला पण छान वाटेल, यासाठी मी अगोदर स्वतः घालून पाहते, नंतर समोर तुम्हाला दाखवते. तर हे पहा आता आपल्या गाठणी मारून झालेले आहेत. नंतर आपण कातरना दोरा कट करून घेऊया. दोन्ही साईडने आपण सेम दोरा कट करून घेणार आहोत. दोरा कट करून झाल्यानंतर जी आपली काडीशविटी असते ना तर त्यांनी थोडासा डाग द्यायचा. म्हणजे डाग दिल्यानंतर काय होतं, नायलाचा दोरा जो असतो ना तर त्याच्या गाठणी सुटतात बऱ्यापैकी. त्यामुळे ना त्याला दोऱ्याने काडीशविटीनं डाग देऊन घ्यायचा. तर आपलं हे मंगळसूत्र खूप छान बनून झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये तरी मी काळे मणी घेतले शेवटला. आता दुसऱ्या मंगळसूत्रामध्ये आपण पूर्ण सोनेरी मण्यामध्ये गाठणार आहोत, म्हणजे सोन्याच्या मिनीगंठांसारखंच गाठवणार आहोत. तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि व्हिडिओला लाईक केल्यानंतर सबस्क्राईबर करा. सबस्क्राईबर करायला अजिबात विसरू नका, म्हणजेच आपल्यासाठी परत असे छान छान व्हिडिओ घेऊन येत जाईल मी. तर भेटूया परत पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आपलं मंगळसूत्र पहा आणि घरच्या घरी बनवून पहा. आणि तुम्हाला जर बनवता आलंच तर नक्कीच मला कमेंट करून सांगा, ताई आम्ही पण तुमच्यासारखं छानसं मंगळसूत्र बनवलं. तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.